मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी त्याचप्रमाणे शिवाजी दादा पवळे यांना देखील विनंती, आपण देखील या. सुजित भाऊ गायकवाड आपणही या. मध्यवराचे शुभ असते. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय शुभम नांगरे. मॅन ऑफ द मॅच या किताबासाठी आकर्षक चषक, वॉटर बॉटल, फ्रूट बॉक्स आणि इनर स्लीव्ज माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य महेशदादा वाघ यांच्या सौजन्याने मात्र मॅन ऑफ द मॅच या किताबासाठी पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. ते पारितोषिक देऊन आपण खेळाडूला सन्मानित करतोय. त्यावेळेस पहिला चेंडू पहिल्याच बॉल वरती केलंय आक्रमण. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनसनी चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती प्रचंड मोठा तडाखा होता तिथे. चौकाराने सुरुवात झाली, चौकाराने खातं उघडलं गेलं. 4 धावा धावपलकावरती. आकाश आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश हे आघाडीचे बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतायत. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय ओमकार नाना भिलारे, संघाचा संघ नायक, संघाचा सरसेनापती. त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती प्रचंड मोठा तडाखा. सुंदर गोलंदाजी शिवमची पाहायला मिळाली. आज मात्र प्रभावशाली राहिला, बेस्ट बॉलरच्या रेस मध्ये राहिला. नक्कीच एक चांगला खेळ दाखवत संघाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करून देतोय. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा विशप मध्ये चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. DJ Vikas, it's our star remix. इस जंगल में हम दो शेर, चल बिरू. दोन चेंडूंवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. आकाश खरात आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश भिलारे. तर षटक क्रमांक पहिलं ओमकार नाना भिलारे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. 10 धावा धावपलकावर. हलक्यातून आपण पाहतोय नटराज मुद्रेमध्ये खेळलेला स्ट्रोक होता, बॅकफुटला गेले. एक पाय हवेमध्ये बघायला मिळाला. सिंगल, खूप चांगला थ्रो आपण पाहतोय या ठिकाणी ऋषिकेश कडून. 1 धावाली. 11 धावा स्कोर बोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. एका बाजूला असेल ओमकार नाना भिलारे, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश भिलारे. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा संघ स्वर्गीय सतीश सुतार स्पोर्ट फाउंडेशन कसरंबोली अंबुडबेट टीम क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाली. अभिनंदन पीके एंड टीम. उडवलाय शेणाची कपडे भंडारासनात वर पकड्या, उचल की टाक. षटकार. पहिला चेंडू होता ऋषिकेश भिलारे साठी, ओमकार भिलारेचा. आणि इथे ऋषिकेशने त्याची आक्रमकता दाखवली, त्याची दाहकता त्याने दाखवली आहे. लिडिंग एज फटका फसला. ओ चेंडू पडल्यानंतर दिशा बदलली. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर. धावा मिळतात 4. हा आलाय नशिबाचा चौकार. चल 21 रन, लॉस ऑफ 0 विकेट. ऋषिकेश भिलारे द हार्ड हिटर, मुळशी तालुक्याचा बाहुबली. ओमकार तयार. 21 धावा स्कोरबोर्ड वरती. फिर से एक बार यह है मुळशी तालुके का स्टार ऋषिकेश भिलारे ठोकताय षटकार.
27 धावा धावफलकावरती पहिलं षटक अक्षरशः गोलंदाजावरती प्रचंड मोठं आक्रमण. एका बाजूने आकाश खरातने केलेली सुरुवात आणि ऋषिकेशने देखील सांगितलं आता माझी बारी आहे, आता माझा टाइम आहे. दोन्ही एंडे वार आहेत. आता मी म्हणेल दोन्ही टोकाला आग लागलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या मध्ये हाताळत असताना अमित बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. अमित कांबळे समोर असेल आकाश. संग्राम चषक नेरेगावच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज हा बहुमान मात्र मिळवणार आकाश खरात. गतवर्षी पिरंगुट करंडक या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान मिळवणार आकाश खरात आज पुन्हा एकदा मैदानामध्ये त्याची दाहकता दाखवतोय, त्याची आक्रमकता तो दाखवतोय. अमित तयार आहे. 27 धावा स्कोरबोर्ड वरती. एक षटकाचा खेळ संपलाय. बोला तयार अमित. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय ऑन साइडला. ओ फटका खूप चांगला होता. जजमेंट थोडस यावेळेस खेळाडूचे अपुरे पडलं आणि पहिल्याच बॉलवरती आकाश खराचा हा चौकार आहे. तांगडीचे यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 31 रन लॉस ऑफ 0 विकेट. आकाश खरात मैदानामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन तयार. श्री नौखंडनाथ क्रिकेटला उरावडे त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय. लोअर फुल टॉस फॉलिंग स्वीप चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करा चौकार. संघाची धावसंख्या यावेळेस आपण बघतोय लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानामध्ये वसूल केले आकाश खरातने. आकाश खरात थोडासा वेळ त्याने देखील दिला. वातुंडे चषक आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहिली याच मैदानावरती आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र अपयश हाती आल्यानंतर आकाशने पुन्हा एकदा त्याचा खेळ काय, त्याची क्षमता काय, त्याची गुणवत्ता काय, स्विचचा फटका ज्याचा फटका असतो जोरात त्याचं नाव आकाश खरात. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे की षटकार आहे? द यस सिक्सर. तो साइलेंट रहने का. Drop the bass. सर षटकारच आहे ना आताचा? षटकार आहे. 41 धावा स्कोरबोर्ड वरती. 41 रन. लोअर फुल टॉस साडी जसा आला तसा घुमावला. डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. लई भारी षटकार. मोनिक रिमिक्स. डीजे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आकाश खरात काय बॅटिंग करतोय. आकाशने या सीझन मध्ये भरपूर बदल स्वतःमध्ये केलेले आहेत. त्याने सांगितलं की फक्त लांब षटकार मारायचा म्हणजे तुम्हाला आयपीएल सारख्या 9 धावा मिळणार आहेत, 6 मिळणार आहेत. फक्त षटकार क्लिअर करायचा, तो प्रॉपर करायचा, हेच सांगतोय ते आकाश खरात. 47 वरती धावफलक. आता पुन्हा एकदा 5 शॉट फंडलिंगच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. जा बॉल घेऊन या. मी आता थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गणेश. सामन्याकडे जाऊयात आपण. बघतोय पुन्हा एकदा उरावडे संघ अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 51 रन लॉस ऑफ 0 विकेट. आकाश खरात
8 चेंडू 35 वरती नॉट आउट. अमित वरती देखील प्रचंड मोठं आक्रमण. आज खाईल तर तुपाशी, तर तुपाशी नाही, ही पाची बोट तुपातच आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्विचिचा स्ट्रोक, चौकार. दोन षटक संपली आहेत. 55 धावा धावफलकावर आहेत. मला वाटतं आपण पाहतोय मे मध्ये जो पाऊस सुरू झाला तो थांबला आणि आता हा उरावडेकरांचा मुसळधार पाऊस आहे, तो धावेंचा पाऊस आहे. एका बाजूला आकाश खरात नावाचं वादळ आहे, तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश भिलारे नावाचं वादळ आहे. एका बाजूने आड आहे, इकडे आड तिकडे वीर, अशी परिस्थिती आहे. 5 षटकांची मॅच, 2 षटकांचा 55 धावा स्कोरबोर्ड वरती. प्रेक्षकासाठी आता प्राइज आहे. आता आमचे आयोजक आता पुन्हा एकदा आपल्या भूमिकेमध्ये आले, आमचे निखिल दादा मसूरकर यांच्या वतीने. जर प्रेक्षकाने मैदानाच्या बाहेर कॅच पकडला, तुमच्यासाठी 200 रुपयाचं प्राइज आहे. धीम्या गतीचा चेंडू होता, जोरदार बॅट फिरवली, शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे ऋषिकेश म्हणत असेल काय हरकत नाही, बॅट वरती परफेक्ट मिडल चेंडू जरी झाला नाही, परंतु आकाश स्ट्राईक वरती येतोय ना, हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. 1 धाव आली, 56 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती आहेत. अखिल कासारांबोली संघाला आता 3 षटक तुमच्याकडे. 3 षटकामध्ये तुम्हाला कमबॅक करायचंय, धाबा रोखायचे. बोला तयार समीर. आकाश खरात मिड विकेटला झेल झालाय, ऋषिकेश हिरे आले, टिपलाय झेल, संपलाय आकाश खराचा खेळ. विकेट. डॉन तन्ना अरे गारे बेटे हाँ मान जरा बेटे घणे लेवे ना तू ठेके कितका तू डॉन तन्ना अरे गारे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा बाप रहेगा बाप रहेगा. कमबॅक तर आम्हाला देखील करायचंय, परंतु मित्रांनो आकाश खराची ज्या प्रकारची इनिंग राहिली ना, टाळ्यांचा कडकडाट मात्र प्रेक्षक खेळाडूंकडून त्याच्यासाठी होतोय. काय बॅटिंग केली त्याने बॅटिंग अशी केली, दिवाळी संपल्यानंतर मला वाटतं त्याच्याकडे जे काही राहिलेले फटाकडे होते ते सगळे आज वाजवलेत की काय. 390 चा स्ट्राईक रेट होता त्याचा. नवीन बॅटर दाखल आता मैदानाच्या मध्ये होत आहेत. योगेश बोत्रे. गोलंदाजीसाठी गोलंदाज समीर. ऋषीने मात्र खूप चांगलं जजमेंट, खूप चांगला कॅच पकडताना त्याला पाहिलंय. पुन्हा एकदा शॉट फाईन लेग मध्ये योगेश आले, आल्या पावली मागे निघाले. विकेट. लागोपाठचा दुसरा धक्का. Yogi Remix. थँक्यू. विकेट आली आहे. कासारांबोली आपण पाहतोय संघ म्हणत असतील की आता आम्ही देखील कमबॅक करणार आहे. आम्ही एवढ्या सहजासहजी थांबणार आहेत नाहीये. आमचा स्टार्ट भले गोलंदाजांचा चांगला नव्हता, परंतु आता आम्ही गोलंदाज कमबॅक करण्याच्या मार्गावरती. समीर कांबळे विकेट हॅट्रिक चौंबड्यावरती. ओमकार शेलार नवीन बॅटर दाखल होत आहेत. कोलोटप्याचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, सिंगल तरी ती आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार की नाही, परंतु एकाच धावेवरती समाधान आहे. परंतु एका बाजूने जरूर आग विझवायचा प्रयत्न केलाय, परंतु दुसऱ्या बाजूचं नावाचं वादळ जे आहे ना, ते ऋषिकेश भिलारे. 57 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. ऋषिकेश स्ट्राईक तयार. अमित कांबळे पुण्यात राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस, थोडासा डीप होणारा चेंडू क्रॉस द बॅट एंड खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल यावेळेस घेतली जातीये. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल
अगदी घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर बोर्ड वरती 58 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. राऊंड द विकेट समीर. मोठा मोठा तडाखा. ओमकार शेलार म्हणत असेल वाहती गंगा आहे. मी देखील हात धुवूनच घेतो आता. हा षटकार आहे. थँक्यू डीजे. आता तुम्ही थोडा वेळ घ्या. आपण आता मॅच कडे थोडंसं लक्ष केंद्रित करून, कारण जवळपास 5:30 वाजून गेलेले आहेत. मॅच पूर्ण होणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. बॅड लाईटचा अपील आपल्याला घ्यायचं नाहीये. ड्रिंक ब्रेक साठी तुम्ही वेळ कमी घ्या. फिल्डिंग टीम तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे. तुमची जबाबदारी तुम्ही वेळ वाचवायचा आहे. 3 षटकं संपलेत. 64 धावा धावफलकावर आहेत. सायंकाळचा सत्र आपण नक्कीच मैदानामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं आज सगळ्याच मॅचेस आपण ज्या प्रकारचे दिवस पाहतोय ना, प्रत्येक मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत जातीये. आणि विशेष प्रत्येक मॅच 70+ या धावा बनवताना आपण बघितलेले आहेत. 3 षटकं संपले. 64 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये जरूर धावेला कुठेतरी ब्रेक लागलाय, परंतु ओमकारने देखील शेवटच्या षटकामध्ये तो मोठा फटका खेळला. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आशिष कांबळे. संधी प्रत्येकाला मिळते. संधीचं सोनं केलं पाहिजे. ऋषिकेश भिलारे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. स्ट्राईक ऑन. हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. 65. 65 रन. बॉल तयार. ऋषिकेश भिलारे. क्रॉस द बॅट. यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नव्हतं. क्रीजचा वापर त्याने केला नाही. जागेवरून दूरवरून चेंडू खेचायचा होता. आणि मला वाटतं ऋषिकेशकडे इतकी क्षमता आहे, एकदा बॉल जर मिडल झाला ना तर कुठल्याही मैदानावरती तो किती लांब षटकार मारू शकतो. इतकं प्रोटेक्शन त्याच्याकडे आहे. 65 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. बॉल तयार. आशिष कांबळे समोर मात्र ऋषिकेश भिलारे. यावेळेस क्रॉस द बॅट. चेंडू खेळलाय. ओ लॉंग ऑनच्या दिशेने मात्र खेळाडू आहे. सिंगल तर इथे आली. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला जातोय. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 66. कमबॅक आता आपण पाहतोय. कासरंबोली संघ कमबॅक करायचे. डॉट चेंडू टाकायचे. एकेरी 2 धावा गेल्या तरी काही हरकत नाही, परंतु आता धावा रोखायच्या आहेत. आमचा स्ट्रायकर गोलंदाजांचा स्पेल अपयशी राहिलाय, परंतु या गोलंदाजांची जबाबदारी आता वाढलेली आहे. ओमकारसाठी देखील आपण पाहतोय. हा चेंडू दूरवरती होता. दूरवरून खेचायचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये तिथे. संघाची धावसंख्या आता स्थिर असेल. स्कोरबोर्ड वरती 66 धावा धावफलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं तर 94+ हा धावफलक उभा राहू शकतो. या गतीने धावा बनवल्या तर. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पंच केला बॉलला ऑन साइडला. लॉंगचे खेळाडू होते. शंकर सुतार टिपलाय झेल आणि आता संपलाय ओमकारचा खेळ. विकेट. चला बॅट्समन चला. जवळपास 5:35 झालेले आहेत. वेळेचं महत्व आपल्याला थोडस जाणायचं. वेळ आपल्यासाठी महत्वाचा हा पार्ट आहे की आत्ताची ही मॅच होणं गरजेचं आहे. क्वार्टर फायनलची मॅच आपण आता खेळवणार नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचं यावेळेस मैदानामध्ये असेल आशिष कांबळे. आणि आशिष कांबळे आल्यानंतर देखील आतापर्यंत त्याने टाकलेले 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत आणि एक विकेट देखील आली आहे. नवीन बॅटर उमेश बोत्रे मैदानामध्ये दाखल होतील. 66 धावा स्कोरबोर्ड वरती. बॅटची लिडिंग एज आणि इथे काय विकेट होईल पतन. फलंदाज बाद. चला स्पीडअप करा. मला वाटतं आजच्या दिवसाचे हिरो
ज्यावेळेस एक चेंडू 7 धाव्यांची गरज असताना त्याने खेळलेला तो षटकार निखिल काटे मैदानामध्ये आपण पाहतोय आता दाखल होत आहेत. एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये निखिल आज आपल्या या सीझन मध्ये पाहायला मिळतोय. बॉल तयार, विकेट एंट्रीच्या उंबरठ्यावरती जरूर होते. चेंडू पडला, दिशा बदलली, राऊंड द विकेट आले. नियंत्रण नव्हतं या चेंडूमध्ये. 67 धावाच्या धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेले. सायंकाळचं हे सत्र आपल्याला आज अनुभवायला मिळतंय. बॉल तयार, अमित कांबळे आतापर्यंत 2 विकेट आलेले आहेत. 3 धावा खर्च केले आहेत त्याने. मोठा स्ट्रोक टप्प्यात आलाय आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम केलाय षटकार. DJ Vikas. थँक्यू डीजे. निखिल काटे आपण पाहतोय मैदानामध्ये आल्यानंतर एकच चेंडू मिळाला, त्याने खेळलेला तो षटकार. मला वाटतं आमचे निखिल मसूरकर यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी ते 200 रुपयाचं प्राइज होतं ना, ते आमच्या प्रेक्षकांना प्राइज दिलं जाणार आहे. तुम्ही मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल टिपला तर तुम्हाला प्राइज आहे. मोकळ्या हाताने रायझिंग स्टार करंडक मधून कोणी जाणार नाही. बोला तयार, खोलो टप्प्याचा बॉल होता. अलाउन दी कार्पेट स्ट्रोक इथे खेळलाय. कॉर्नरचा खेळाडू चेंडूला कव्हर करताय. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न ऋषिकेश त्यांच्या एंडला, परंतु 2 धावा यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केले जात आहेत. 75 धावा आहेत. 8 चेंडू खेळले आतापर्यंत ऋषिकेश आणि 21 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. प्रेक्षकांचं देखील आज कौतुक आहे. प्रेक्षक देखील म्हणत असतील की आज आम्ही खुश आहोत, कारण रायझिंग स्टार करंडक मध्ये गेलो, मोकळ्या हाताने आलो नाही, या समाधान आहे. निखिल दादा मसूरकर यांच्या वतीने मात्र 200 रुपयाचं प्राइस. मोठा स्ट्रोक यावेळेस लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. चेंडूला कव्हर करताय. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेवरती समाधान आहे. 76 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. नक्कीच स्वदेशी आमचे आयोजक मंगेश बलकोड यांच्या वतीने प्रेक्षकांना हे प्राइज दिलं जात आहे. अभिनंदन तुमचं. जीवन बोला तयार, स्कोर बोर्ड वरती 76 धावा. यावेळेस फिंगर रोल केले. चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र यावेळेस बॅटला हलकासा ब्रश करत विकेट किपर कडे जातोय. कॅन्टीन वाले काका कुठं असतील संपर्क साधायचा आमच्यापाशी. शहात्तर धावा धावफलकावरती आहेत. 76 रन. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बॉल तयार असतील मैदानामध्ये. पुण्यात यावेळेस नवीन बॅटर किशोर. चला स्पीडअप करा टीम, थोडस फास्ट खेळूया आपण. आणि यावेळेस क्लीन बॉल, विकेट होणारे पतन.
इथे आपण बघतोय मैदानामध्ये सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. 77 धावा धापलकावर आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा कासारंबोली संघाने ज्या प्रकारचा शिरकाव केलाय, ज्या प्रकारे गोलंदाजांचं कमबॅक राहिले, की फॅक्टर राहिले समीर, की फॅक्टर राहिले आशिष, यांची गोलंदाजी फार महत्वाची होती. मोठा सुख पुन्हा आडव्या बॅटने खेळायचा इथे प्रयत्न केलाय. अलोंदी कार्पेट सोगे खेळाय, सिंगल तरी ते घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? केला जाईल. धावाची संधी आणि इथे पहिला डाव संपलाय. 78 झाल्यात, 79 बनवायचे आहेत. मला वाटतं ऋषी भाऊ तुम्ही थांबा, आख्या बॅट पाठवून देऊ, बाकीचे पटकन या, काढूया. पटकन या. आकाश सर लवकर लवकर. किशोर हॅलो, हॅलो. तर पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 78 झालेले आहेत, 79 बनवायचे आहेत. उद्या मुळशी तालुक्याचे भोरवेल्ला मुळशी तालुका विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, कार्यक्षम दमदार आमदार सन्माननीय शंकरराव मांडेकर यांच्या शुभ हस्ते उद्या पेरुंगुड गावामध्ये विविध कामांचं विकासाचं भूमिपूजन पेरुंगुड गावामध्ये होणार आहे. तर उद्या सर्व गावातील ग्रामस्थ तरुण सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी उद्या ठीक 12 वाजता मुकाईवाडी पेरुंगुड या ठिकाणी आमदार सन्माननीय शंकरराव मांडेकर साहेबांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. तर आपण सर्वांनी ठीक 12 वाजता मुकाईवाडी पेरुंगुड गावामध्ये उपस्थित राहावं, ही ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. विविध क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर त्या आमदार साहेबांच्या सोबत उपस्थित असतील. विकासाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच मात्र आमदार शंकरराव मांडेकर साहेबांचा नाम उल्लेख केला जातो महाराष्ट्रभर. तर सामन्याकडे घेऊन जाईल. त्याचबरोबर येणाऱ्या आगामी काळामध्ये लवकरच तुमच्या भेटीला एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जी येणार आहे. सरपंच स्वर्गीय निलेशभाऊ गावडे व सरपंच स्वर्गीय संतोष उर्फ पप्पू गावडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मृती चषक 2025चा सोहळा 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर चलो लवळे स्मृती चषक 2025. प्रथम क्रमांकासाठी 1,20,000, द्वितीय क्रमांकासाठी 90,000, तृतीय क्रमांकासाठी 70,000, चतुर्थ क्रमांकासाठी 60,000. स्पर्धेचं विशेष आकर्षण काय असेल तर ऑल ओव्हर इंडिया एक ओपनचा आयकॉन प्रत्येक संघामध्ये घेण्याची तुम्हाला संधी आहे. बाकीचे सगळे गाववाईचे संघ असतील, मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये रजिस्टर असणारे संघ असतील, त्याचबरोबर अजून खूप काही नक्कीच आपल्याला या सीझन मध्ये स्मृती चषक या स्पर्धेत आपल्याला सिकंदर भोसले स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सामन्याकडे जाऊयात. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल कट केल्या बॉलला 2 खेळाडूची तरी भेटलीये. सुई मधून धागा ओवबाणा तसा ओवलेला फटका इथे बंटीच्या बॅट मधून खणखणीत चौकार. All Star Remix. निखिलची गाडी यांच्या वतीने प्राइज आहे. उरावडे संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचे कॅश प्राइज. निलेश तयार. हलक्या हाताने चेंडू यावेळेस बॅकफुटला गेले. टॅप केल्या बॉलला सिंगल तरी ते घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धावफलक 5 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. एका बाजूला ओमकारांना बिलारे यापूर्वीच्या मॅचचे ते हिरो राहिलेत. दुसऱ्या बाजूला बंटी लांडगे आहेत. सकाळपासून मात्र त्यांची बॅट अधिक वेळ बोलू शकली नाहीये. शॉर्ट अँड स्वीट असा खेळ त्यांचा राहिलाय, परंतु आज महत्वाची भूमिका त्यांच्या खांद्यावरती. निखिल तयार आहे. क्रॉस द बॅट यावेळेस खेळायचा प्रयत्न होता. तिथे मात्र बघायचं आहे सागर दादा आहे चेंडूला फील्ड करतायत. फेकी जबरदस्त बघायला मिळाली. फिटनेस साठी सागर दादांची ओळख आहे.
आज एखाद्या तरुणात 21 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा फिटनेस सागर दादांचा, आणि ती चतुराई बघायला मिळाली. 6 धावा स्कोरबोर्ड वरती. निखिल काटे बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, इनसाइड आउट, शॉर्टॅक्सचा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4, चौकार. थँक्यू. योगेश, तुमच्यासाठी स्पेशल प्राइज आले. योगेश बिनगुडे, तुम्ही कसाही कॅश पकडला ना, रायझिंग स्टारच्या वतीने तुम्हाला प्रत्येक कॅशला 200 रुपयाचं प्राइज आहे. बोला. नाही, टाइम पंचांचा खेळ चालू आहे ना. बोला तयार. निखिल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. वर कॅच पॉइंट मध्ये टिपला एक जबरदस्त झेल. उमेश आपण बाथर टिपताय झेल. फलंदाज मैदानात होतील बाद. पहिली विकेट. बंटी लांडगे जातील डगआउटच्या दिशेने. फिल्डिंग बघा टीम, तुमच्याकडे वेळ आणि मला वाटतं वेळेपेक्षा खेळाडू वृत्ती आपल्याला दाखवायची आहे. कारण दोन्ही संघ एका तालुक्यासाठी खेळतात. दोन्ही संघ खेळाडूंनी वृत्तीने खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत, यातील मात्र शंका नाहीये. फलकावरती 10. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा निखिल काटे. वेग निखिलची ओळख आहे. समोर असतील ऋषिकेश धिडे. ऋषी स्ट्राइक ऑन. पहिलाच बॉल होता, जसा आला तसा घुमवला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा मिळताय 4, चौकार. थँक्यू. चौकार आलाय. चौकाराच्या मध्ये दाफलकावरती 14 धावा आहेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 65 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. सामना संपलेला नाहीये. सायंकाळचं सत्र जरी असेल, मैदानामध्ये पुन्हा बघायचं यावेळेस. स्पीडअप करा टीम. प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात करायचे. प्रयत्न तर तुम्हाला करावे लागणार आहेत, कारण प्रयत्नाशिवाय तुम्हाला इथे काही मिळणार नाही. स्पीडअप करा. 14 धावा. बोला तयार. आकाश खरात. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेचलाय. मिड ऑन शॉर्ट कॉर्नरच्या डोक्यावरून डीप कॉर्नर मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4, चौकार. चार धावा इथे मैदानाच्या मध्ये इतर आपल्याला पाहायला मिळतात. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धाफलकावरती धावा ज्या आहेत 18 धावा. 23 चेंडू 61 बनवायचे आहेत. होऊ शकतात. आता मात्र वेग होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही तिथे. संघाची धावसंख्या स्थिर आहे. 22 चेंडू शिल्लक आहेत. 61 बनवायचे आहेत. प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये करावे लागणार आहेत. अखिल कासारांबोली संघ मोठे फटके खेळायचे. आकाश खरात पुन्हा त्यावेळेस तयार असतील. ओव्हर दी विकेट. एक प्युअर ऑलराऊंडर मुळशी तालुक्यातला हा खेळाडू. पुढे सरसावले. पावलांचा वापर. टायमिंग दाखवलाय प्रॉपर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार. मैदानामध्ये आपण बघतोय षटकार आलाय. पावलांचा वापर करत खेळलेला स्ट्रोक. 24 धावा स्कोरबोर्ड वरती. ओमकार नाना भिलारे. पुढे यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. इनसाइड आउट. मनगटात आहे जोर आणि कडक मारलाय 4. धावा मिळताय 4, चौकार. आणि थोडीशी डिवाइन कशी लागते बघली आहे ना, आणि चेहऱ्यावरती शाईन. खानदानी ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड. पुरा एशियाला चौथं केलं स्टाईल केलं. थँक्यू.
20 चेंडू शिल्लक 51 धावांची अजूगरच. 12 चेंडू मध्ये जर 56 होऊ शकतात तर 20 चेंडू मध्ये 51 का होऊ शकत नाही? होऊ शकतात ना. क्रिकेटचा इतिहास आहे, क्रिकेटचा रेकॉर्ड आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे तिथे मात्र चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्डवरती 29 धावा, ज्या मात्र धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. परंतु श्री नौखंडेला क्रिकेटला उरवण्याचा संघ देखील एवढा सोपा नाहीये की 19 चेंडू आहेत, 50 धावा आहेत आणि आम्ही त्या धावा खर्च केल्या. तो देखील संघ म्हणत असेल एवढं सोपं नाही ते. कधी कधी जुने लोक आपल्याला नेहमी म्हणायचे बघा, उचलली जी आणि लावली टाळ्याला. बोलणं खूप सोपं असतं, कर्तृत्व दाखवणं अवघड आहे. यावेळेस फायनलच्या दिशेने चेंडू खेळलाय, चेंडू निघालाय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय, चौकार. फिल्डिंग लावा. 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू 46 धावांची गरज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहे. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी जर झेल टिपला, फक्त तो आजच्या दिवसाचा खेळाडू नसावा. प्रेक्षक कुणी कॅच पकडला तर तुमच्या झेलसाठी 200 रुपयाचं प्राइज आहे. शेवटचे 18 चेंडू 46 हे समीकरण आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय स्पेल कंटिन्यू केला इथे निखिल काटेचा. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारचा बदलाव, डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे, डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. निखिल काटे समोर असतील ओमकार भिलारे. पुढे सरसावले, फटका फसला, चेंडू हवेत. योगेश बिनगुडे चेंडू होते, चेंडूच्या खाली. रायझिंग स्टार ने सांगितलं होतं की सर 500 पुकारा, परंतु कॅच सोडलाय योगेशने. आता 2 धावा आलेल्या आहेत. योगेश वरती प्रेम फार मोठं आहे आमचं. योगेशने आपण बघतोय प्रेमच कमवलंय. निखिल काटे 17 चेंडू 44 हे समीकरण मैदानाच्या मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. फुल टॉस, मिड विकेटला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती ऋषिकेश, परंतु त्यालाही गुंगारा दिलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मैदानामध्ये ओमकार नाना भिलारे सांगतोय, मेरा उतरता पानी देखकर किनारों पर घर मत बसा लेना, मेरा उतरता पानी देखकर किनारों पर घर मत बसा लेना, मैं वो समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा. कमबॅक जबरदस्त ओमकारचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती 40 धावा, 15 चेंडू शिल्लक आहेत, 39 अजून बनवायचे आहेत. 15 चेंडू 39, 40 झालेले आहेत. ऋषिकेश धिडे दुसऱ्या बाजूला ओमकार भिलारे, ही जोडी जर उभी राहिली तर या खेळाडूसाठी धावा अवघड नाहीयेत. यावेळेस फिंगर रोल केले. आता टप्पा थोडासा बदलला. आता मात्र ओव्हर द विकेट आले, म्हणजे डावखुऱ्या खेळाडूला ओव्हर द विकेट येत आहेत, उजव्या हाताच्या फलंदाजाला राऊंड द विकेट येत आहेत. ही निखिल काटेची खासियत आहे. तुम्हाला सराव हा तुम्हाला बळकट बनवतो, अभ्यास तुम्हाला परिपूर्ण बनवतो, कारण टॅलेंट किसी का गुलाम नहीं होता आणि ते टॅलेंट निखिलकडे आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, आसमानी टोला, मिड विकेटला, लांबच लांब, खूप लांब, षटकार. षटकार आलाय. 46 धावा, 13 चेंडू शिल्लक, 33 ची गरज. संघर्षासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता जबरदस्त कामगिरी त्या मैदानामध्ये होतीये.
46 वरती धावफलक आहे. 13 चेंडू 33. समोर ऋषी धिडे. पुन्हा एकदा उडवलाय. खेळाडूकडे जा. खूप जबरदस्त धडक झाली. कारण त्याच्यामुळेच मी बोलणं थांबवलं ना. वाटलं होतं एकमेकांना ते कॉल करतील, परंतु दोघांचाही कॉल नव्हता तिथे. आकाश तेच सांगतायत, एखादी कॉल करा ना तिथे. हा चौकारी असेल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू शिल्लक. 29 ची अजून गरज आहे. बोला. चला फिल्डिंग. तर थोडीसा आपण पाहतोय छोटासा जो अपघात होता तो मात्र आपण पाहतो की दोन्ही खेळाडू सुरक्षित आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण असे काही मैदानावरचे ऍक्सिडेंट बघितलेत ना की त्यांना फार मोठी इंजुरी झालेली आहेत. धावफलकावरती 50. 12 चेंडू 29 धाब्यांची अजूनही गरज. मॅच ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा. आपण पाहतोय रायझिंग स्टार करंडक. एका बाजूला श्री नवखंडनाथ क्रिकेटला बुरावडे आणि दुसऱ्या बाजूला अखिल कासारांबोली संघ. 2 जंगलचे वाघ समोरासमोर भिडलेत. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये सागर पाखरे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. ओमकार नाना. 12 चेंडू 29 हे समीकरण आहे. सागर आलेत. पहिलाच बॉल पुढे सरसावलेत. पावलांचा वापर. टायमिंग दाखवलाय प्रॉपर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आता मात्र चर्चेचा विषय. 11 चेंडू 23. गोलंदाजांना देखील आता विकेट मिळवायचे आहेत. ऋषिकेश आणि ओमकार जो काटा टुचतोय ना, जो काटा कुठेतरी खुपतोय, या काटाला बाजू करावा लागेल आता. आणि सागर आहे. सागर तयार. ओव्हर दी विकेट. अकुटप्याचा बॉल होता. लिडिंग एज. फटका फसला. माझ्या समोर असू द्या कुठलाही फलंदाज, मला वाटत नाही भीती आणि डर, कारण माझं नाव आहे सागर. विकेट. चला बॅट्समन चला. सागर आहे समोर. एवढं सोपंही नसेल. इथे आपण पाहतोय सागरने मात्र संघाला इथे यश मिळवून दिलंय. आणि योगेश भाऊ, तुमच्यासाठी जे प्राइस होतं ना, प्राइस कॅन्सल आहे आमचं. तुम्ही अधिकच एफर्ट्स लावताय. सामन्याकडे जाऊयात पुन्हा एकदा. 10 चेंडू 23 ची गरज आहे. सागर पाखरे यांना माहिती आहे कमबॅक करायचंय. सागर पाखरेच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. तो आलाय आणि तो आल्यानंतर त्याने विकेट मिळवून दिली आहे. चर्चा होती सागर पाखरे यांची. बॅकफुटला गेले. पंच केला. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ. ऋषिकेश. वा काय एफर्ट्स आहे. ऋषिकेशचं जर हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल ना मित्रांनो, तर ऋषिकेशसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. ही जिद्द आहे, ही चिकाटी, ही मेहनत घ्यायची आम्हाला. धावफलकावरती 57. 9 चेंडू 22 ची गरज. 9 चेंडू आणि आता 22 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सागर पाखरे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आहे. 9 चेंडू 22. नवीन बॅटर शंकर. स्ट्राईक वरती ऋषिकेश. फुलरलेचा बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि ते चेल झालाय. ऋषिकेश. बिग विकेट गॉन. ओमकारने टिपले जाईल. सागर पाखरे स्मिथ हस्ते देत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती ते हास्य आहे. आता ते स्मिथ हस्ते देतोय. तो सांगतोय शांततेत नियोजन करायचं, पद्धतशीर कार्यक्रम करायचा. लोकांना वाटलं पाहिजे प्रवीण भाऊ याला काही जमणार नाही, आणि मग द्यायचा अचानक धप्पा.
2 विकेट त्याने घेतल्यात. 8 चेंडू शिल्लक आहेत, 22 बनवायचे आहेत. अमित मैदान दाखल झालेत. नॉन सेकंडला शंकर आहे. या वेळेस अमित आले आल्या तडका दिलाय. तडका नाहीये हा, धूम धडक आहे. षटकार. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. समोर अमितला माहिती धावा खर्च केल्यात ना, आता मला बनवायचे आहेत. 63 धावा स्कोरबोर्ड वर. पुढे बॅकफुटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे बघायचे निखिल काटेला गुंगारा. चेंडू पडला, दिशा बदलली, चेंडू सीमारेषा जवळ पोहोचलाय. 2 धावा तर येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 2 धावा आल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6, बनवायच्या आहेत त्या 14 धावा. 6 चेंडू आणि आता 14 धाव्यांची गरज. क्या होगा और क्या होने वाला है, मॅच ऑन आहे. आपण पाहतोय रायझिंग स्टार करंडक 2025. 6 चेंडू 14. मला स्पीडअप करा. आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश स्वतः आत्मविश्वासाने गोलंदाजीसाठी आलेत. स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतः सोबत झगडायचा विषय अस्तित्वाचा आल्यावर बेफिक्रीने लढावं. माणसाने वागावा असं की गप्प होतील बोलणारे. पंखात बळ घेऊन एकवटीने भरारी घेऊन उडावं. आणि भरारी घेण्यासाठी मात्र ऋषिकेश तयार आहे. समोर त्याला रोखण्यासाठी शंकर देखील तयार आहे. 6 चेंडू 14 धावींची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार ऋषिकेश. पहिल्याच बॉल होता, बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळाडू आहे. सिंगल तर घेतलीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 5 चेंडू 13 धावींची गरज. 5 चेंडू आणि आता 13 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सामना जर टाय झाला तर बॉल आउट, कारण बॅड लाईट आहे. बॉल तयार ऋषिकेश. 5 चेंडू 13. समोर अमित. यावेळेस फटका फसला, चेंडू हवेत आहे. शॉर्टकव्हरच्या दिशेने चेंडू मात्र बघायचं बॅकअप मध्ये. योगेश आलाय, चेंडू घेतलाय, चेंडू फेकलाय, फेकी. ओ नशीब बलवतर आहे, नशीब बलवतर आहे. सगळ्यांनी डोक्याला हात लावला होता की योगेशने तो फेकी केलाय ना, तो ऋषिकेशच्या डोक्यावरून जातोय की काय, परंतु नाही. योगेश म्हणत असेल हमने भी ऐसे बहुत दिन देखे. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावींची गरज. बॉल तयार असेल ऋषिकेश सांगतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष मला करायचा आहे, माझा मनगटाचा जोर दाखवायचा आहे. मोठा फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू टर्न केलाय, सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का, नकार कळवला. एकच धाव आली. एका धावेने धाबलकावरती 69. 3 चेंडू 10 धावींची गरज. रात जितनी अंधेरी हो सकती है, सितारा उतना ही चमकता है. अंधार जेवढा असतो ना, तेवढ्या चांदणे चंद्र चमकतो. आज बघायचंय चमकणार कोण, परंतु चमकायचं असेल तर फक्त नावाने नाही, कर्तृत्व इथे तुम्हाला दाखवावं लागेल. 3 चेंडू 10. मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. ऋषिकेश होते, टिपलाय जाईल तिथे योगेशने, उमेशने, आणि फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहे शंकर. 2 चेंडू 10. तुमसे मिलके दिल का है जो हाल ना कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे. चला बॅट्समन चला फास्ट. ऋषिकेश आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा काय बॅटिंग करतोय बघा. ऋषिकेश आपण पाहिले गेले तर दिडेने चांगला साथ निभावली. शेवटचे 2 चेंडू 10 धावेंची गरज. 2 गेंदे जीतने के लिए अभी भी चाहिए 10 रन. आपण पाहतोय रायझिंग स्टार करंडक. काय मॅच रंगली आहे. अंधार किती दाटला तरी प्रकाश शोधायचा असतो, हरलो तरी चालेल, इतिहास घडवायचा असतो.
इतिहास घडवायचा आहे आम्हाला. बोलत या ऋषिकेश. शेवटचे 2 चेंडू, 10 धावा. मॅच कुठल्या दिशेने जाणार यावेळेस बघायचं. फुल टॉस चेंडू होता तिथे, मात्र बघायचं लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय. 2 धावा तर घेतल्या जातील. तिसऱ्या धावेची मागणी, धावाची संधी, धावाची संधी. आणि बीमर साठी इथे DRS रिव्ह्यू. जगातला सगळ्यात प्रामाणिक प्राणी सन्मानाने बाहेर जाऊ द्या. तुषार तुषार चला स्पीड अप घ्या. तिसरे पंच तुम्ही देखील थोडीशी घाई करा. तुम्ही देखील थोडासा वेळ वाचवा. मॅच मध्ये ट्विस्ट. इट्स अ नो बॉल. काय मॅच रंगली आता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 धावांची गरज. 2 चेंडू 7. मॅच ऑन. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा है जीने में. बोला सर. क्रॉस झाले का चेक करायचंय. क्रॉस झाले का चेक करा. जबरदस्त मॅच. रायझिंग स्टार पेरंगुट ग्रामस्थांचे बहारदार आयोजन. मैदानामध्ये बघायचंय पुन्हा एकदा ऑनफिल्ड निर्णयाकडे जाणार आहे आपण. चल आपण स्ट्राईक वरती असतील मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 धावा. 2 चेंडू 7. बॉल तयार. लोअर फुल टॉस होता. यावेळेस मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे का. आणि इथे शेवटचा आपण पाहतोय. 1 चेंडू आता शिल्लक आहे. घेतलेली नाहीये. 1 चेंडू 7 बनवायचे आहेत. सामना जर टाय झाला तर मात्र बॉल आउट घेतलं जाणार. चला मैदानाच्या आतमध्ये काय मॅच रंगली. परंतु प्रेक्षक राजा हो, खेळाडूंनो, ही मॅच आवडली असेल ना तर दोन्ही संघ आपल्या तालुक्याचे आहेत, तर दोन्ही संघासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. शेवटचा 1 चेंडू 7 धावा. क्या होगा, क्या होने वाला है. यावेळेस बघायचं मैदानामध्ये इलेक्ट्रिकच्या बाहेर चेंडू टाकलाय. मागणी आहे. मैदानामध्ये काय ट्विस्ट निर्माण होतोय. शेवटचा 1 चेंडू आणि आता 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. 1 चेंडू 6 धावा. उरावडे का कासरंबोली. मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटला चेंडू खेळलाय. सिंगल तर इथे घेतली जातीये आणि सामना इथे जिंकलाय श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघाने. अभिनंदन. हार्ड लक कासारांबोली टीम. खूप चांगला खेळ तुमचाही राहिला. सन्माननीय शिवाजी मामा पोवळे शुभ हस्ते आम्ही प्लेअर ऑफ द मॅच आणि संघाचा सन्मान करतोय. तर सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच
तर याच ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच किताब देणार आहोत.